नमस्कार मंडळी. आजची जी आपली रेसिपी आहे म्हणजेच आजचा जो आपला व्हिडिओ आहे त्या एका व्हिडिओमध्येच तुम्हाला 2 रेसिपी बघायला मिळतील. याआधीसुद्धा मी चपातीचा आणि भाकरीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्याला तुम्ही भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे. पण त्यामध्ये काही जणांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरेसुद्धा मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. आता रोज जरी आपल्याकडे भाज्या वेगवेगळ्या असल्या तरी चपाती भाकरी ह्या तर कराव्याच लागतात. आणि ज्या कोणा नवीन माझ्या मैत्रिणी असतील ज्यांना चपाती भाकरी करण्यामध्ये अडचणी येत असतील तर त्यांनी तर हा व्हिडिओ नक्कीच बघावा. म्हणजे तुमच्या सर्व प्रश्न तुमचे मिटतील आणि तुमच्या अडचणीसुद्धा दूर होतील. तर मग आता चपाती आणि भाकरी पूर्ण ही रेसिपी मी तुम्हाला डिटेलमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या पूर्ण रेसिपी लक्षात येईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा व्हिडिओ थोडा मोठा असणार आहे. तर बघा असं एक खोलगट पातेलं घ्यायचं. कणिक मळण्यासाठी किंवाही अशा खोलगट पातेल्याचाच आपल्याला उपयोग करायचा आहे. यामध्ये कणिक अगदी सहजपणे मळल्या जाते. तर आता आपल्याला प्रमाणसुद्धा तितकंच गरजेचं आहे. म्हणजे किती चपात्या करायच्या आहे, अशा मी ज्याप्रमाणे तुम्हाला दाखवत आहे अशा आपल्याला ही कणिक मोजून घ्यायची आहे. म्हणजे आपल्या या 5 बोटामध्ये जितकी कणिक ही बसेल तशी ही कणिक आपल्याला मोजून घ्यायची आहे. तर इथे जितक्या चपात्या तुम्हाला करायच्या तितक्या आपल्याला ही कणिक वाढवत जायची आहे. तर अशी पूर्ण ही मी कणिक इथे टाकून घेणार आहे. कणिक आधीच चाळून घेतलेली होती. तर बघा ही मोजूनच घेतलेली कणिक होती. म्हणजे मला जेवढ्या चपात्या करायच्या आहेत तेवढ्या. आता बघा ही पूर्ण कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ मी यामध्ये टाकलेलं आहे. आता आपली जी चपाती आहे ती खाण्यासाठी रुचकरसुद्धा लागली पाहिजे. तर त्यासाठी त्यामध्ये आपल्याला मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे. तर इथे बघा मी यामध्ये 1 चमचा एवढं मीठ टाकणार आहे. मीठ टाकल्यामुळे चपाती अतिशय रुचकर अशी तयार होते. म्हणजे यावर तुम्ही तेल किंवा तूप जरी टाकलं आणि त्याचा रोल केला तरीही अगदी लहान मुलं किंवा मोठी मंडळीसुद्धा आवडीने ती चपाती खातात. म्हणजे भाजीपेक्षाही चपाती रुचकर लागते. तर बघा हे मीठ पूर्ण मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि आता मीठ टाकून घेतल्यानंतर एका पातेल्यामध्ये पाणीसुद्धा घेतलेलं होतं. तर आता या पाण्याने आपल्याला थोडं करत ही कणिक मळून घ्यायची आहे. एकदमच पाणी यामध्ये घालू नका. तर थोडं पाणी टाकत आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे. म्हणजेच सुरुवातीला तुम्ही जास्त सैलसर अशी कणिक जर मळून घेतली आणि ती तुम्हाला 5 ते 10 मिनटं जर म्हणजे मुरण्यासाठी तुम्ही जर ठेवली तर ती कणिक आणखीनच सैलसर होते. तर त्यासाठी सुरुवातीला जास्त सैलसर अशी ही कणिक मळू नका. बघा मी परत दुसऱ्यांदा अजून यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि थोडा हाताचा दाब देऊन ही कणिक मी अशी मळून घेत आहे. कणिक बघा चपात्या करताना छान अशी ही बारीक दळून आणलेली असावी. कारण जितकी छान गहू बारीक असे दळून आणले असतील तितकीच छान चपाती मऊसूत अशी तयार होते. गहू कुठलेही असू द्या. तुम्ही जर कणिक व्यवस्थित मळली आणि व्यवस्थित चपात्या जर भाजल्या तर चपात्या अतिशय मऊसूतच तयार होतात. पण सर्वात आधी तर कणिक मळून घेणं आणि पीठ हे 2 गोष्टी गरजेच्या आहेत. तर बघा परत मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हाताचा दाब तर तुम्हाला दिसत असेलच. तर बघा हे अशा प्रकारे कणिक आता आपली इतपत मळून झालेली आहे. आता बरेच जण म्हणतात कणिकमध्ये तेल टाकू नका. पण तेल टाकल्याशिवाय सांगा चपाती मऊसूत राहणार आहे का? सुरुवातीला तर चपाती मऊ होणार आहे. पण ती जसजसा वेळ जाईल तसतशी ती कोरडी व्हायला सुरुवात होते. तर असं हलकंसं परत एकदा मी पाणी टाकून घेतलेलं आहे. तर आता ही आणखी आपल्याला पूर्ण जे भांड्याला चिटकलेलं असतं ते सुद्धा काढून घ्यायचं आहे. कारण तेही तितकंच गरजेचं आहे. आता बऱ्याचदा काय होतं, की कणिक जेव्हा आपण मळून घेतो, तर बघा हे हाताला सुद्धा लागलेलं असतं. हेही पूर्ण निघालं पाहिजे तर थोडंसं पीठ मी यावर टाकून घेते. असं पीठ टाकल्यामुळे तुमच्या भांड्याला जे कणिक असली, हाताला असेल ते पूर्ण निघून जाते. असं हलकंसं चोळून हे पूर्ण आपल्याला काढून टाकायचं आहे. मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये रेसिपी ही तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आता तोच हात आपल्याला पाण्यामध्ये बुडवायचा आहे आणि त्याच हाताने आपल्याला ही कणिक आणखी छान अशी तिंबून घ्यायची आहे. तर बघा हाताचा बघा असा आपल्याला दाब द्यायचा आहे त्यावर. म्हणजे कणिक एकसारखी अशी तुमची ही छान अशी तिंबल्या जाते. तर अशा प्रकारे आपल्याला छान असा दाब देऊन घ्यायचा आहे आणि 1 ते 2 मिनटं छान अशी याची मालिश करायची आहे. म्हणजे अशा प्रकारे जर तुम्ही ही कणिक मळून घेतली, तर तुम्ही जर ही मुरण्यासाठी ठेवली नाही, तरीही तुमच्या चपात्या अगदी मऊसूत तयार होतात. बघा मी हाताला अधूनमधून थोडं पाणी लावलेलं आहे.
आता बघा हे अशी कणिक मळून झालेली आहे. पण आता जे भांड्याला थोडंफार लागलेलं असतं त्यावर असं हलकंसं पीठ आपल्याला भुरभुरायचं आहे. म्हणजे हे बघा भांड्याचं सर्व असं निघून येतं आणि ते दिसायलासुद्धा चांगलं दिसतं भांडं व्यवस्थित असलं तर. आता हातावर मी थोडं तेल टाकून घेते, म्हणजेच 1 चमचाभर नसेल हे तेल, अर्धा चमचा पोहे खाण्याचे एवढं तेल टाकून घेतलं आणि परत एकदा ही पूर्ण कणिक छान अशी मी मळून घेतलेली आहे. बघा आतमध्ये कुठेच तेलाचा वापर केलेला नाही, फक्त मी हाताला तेल लावून घेतलेलं आहे आणि छान ही कणिक 2 किंवा 3 मिनटं छान अशी मळून घेतली परत. आता बघा त्याच्या तुम्ही अगदी वेळेवर सुद्धा चपात्या करायला घेऊ शकता आणि बघू शकता जास्त सैलसर नाही किंवा जास्त अशी घट्टही नाही. आता चपात्यात ठेवण्यासाठी बघा ही अशा प्रकारची चाळणे आता आपल्या सर्वांकडेच असतात. पण आता ह्या चपात्याच्या चाळण्यांना अशी होल आहेत, यामधून हवा येते. तर त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे तुम्ही एखादा यामध्ये असा कागद टाकायचा. न्यूजपेपरचा टाकला तरीही चालेल, पण त्यावरची शाई असल्यामुळे आपण तो नाही टाकलेलाच बरा. तर बघा हा अशा प्रकारे कागद मी एक टाकून घेतलेला आहे. आता यावर आपल्याला अशाच चपात्या नाही ठेवायच्या किंवा नुसतं कापडामध्येही नाही ठेवायच्या, कारण नुसतं कापड जरी ठेवला तरी तो पूर्ण जो पाणी सुटतं ओलसरपणा तो पूर्ण कापडाला लागतो. बघा हा असा मी कापड घेतलेला आहे. तुम्ही दुहेरी घेतला तरीही चालेल. हा मोठा असल्यामुळे 4 पदरी आहे. तर हा बघा असा मी यावर असा घडी घालून घेतलेला आहे. यामध्ये आपण तयार केलेल्या चपात्या आपल्याला ठेवायच्या आहेत. म्हणजे चपाती दिवसभर नरम राहते, अजिबातही तुमची चपाती कडक पडत नाही आणि थंडीच्या दिवसामध्ये तर हे फार गरजेचं आहे. तर बघा हा कापड आपण या चाळणीमध्ये टाकून घेतलेला आहे. अशी ही चाळणी आपल्याला तयार करायची आहे. तर आता आपली कणिकसुद्धा बघा चपात्या करताना आपल्याला पूर्ण हा सेट तयार करावा लागतो. तर बघा जे मळून घेतलेली कणिक, तेलाचं, वरून लावण्यासाठी पीठ, तसंच पोळपाट लाटणं, एवढा सगळा सेट तयार करावा लागतो प्रत्येक गृहिणीलाच रोज. तर बघा हे पोळपाट लाटणंसुद्धा मी घेतलेलं आहे जवळ आणि दुसरीकडे आपला तवासुद्धा गरम होण्यासाठी आपल्याला ठेवून द्यायचा आहे. तव्याचं टेम्परेचरही तितकंच महत्त्वाचं आहे. तर इथे मी गॅस चालू करून दिलेला आहे. तवा सुरुवातीला छान कडकडीत गरम करायचा आणि गॅसची आच नंतर मग मीडियम करायची. यामुळे पोळी भाजताना कडक होत नाही किंवा भाजताना ती जळतसुद्धा नाही पोळी. हेही इतकंच महत्त्वाचं आहे. तर इकडे तवा आपला गरम होत आहे, तोपर्यंत आपण आपली चपातीसुद्धा तयार करणार आहोत. तर बघा आता सुरुवातीला फक्त बोटांनाच हलकंसं असं तेल लावून घेते आणि हे पूर्ण बोटं मी तेलामध्ये थोडे भिजवून घेतलेले आहेत. आता आपल्याला पाहिजे तेवढा गोळा, जेवढी चपाती करायची आहे तेवढा काढून घ्यायचा. तर अशा प्रकारे बघा हा गोळा मी काढून घेतलेला आहे. आता याचा आपल्याला छान असा गोल गोळा करून घ्यायचा आहे. तर हे बघा तुम्हाला पीठसुद्धा एक वेळ दाखवते, किती छान बारीक दळून आणलेलं आहे. यामुळेच आपल्या चपात्या छान अशा मऊसूत तयार होतात. आता बघा हातावर छान हा गोळा पूर्ण आपल्याला गोल करायचा आहे. आता मला रोजची सवय असल्यामुळे माझ्या हातातील हा गोळा बघा अगदी व्यवस्थित असा तुटून आलेला आहे. म्हणजे यातला जास्तीचा मला अजिबातही काढावा लागलेला नाही. आता पिठामध्ये छान असा हा बुडवून घेतलेला आहे. आता आपल्याला पुरी एवढी याची ही चपाती सुरुवातीला तयार करायची आहे. अगदी पुरी करतो आपण तशीच आणि नंतर मग याला आपण तेल लावणार आहोत. तर इथे आता चपाती करत असताना तेलही आपल्याला बघा जास्त कमीही नाही किंवा अति जास्तही नाही असं तेल लावायचं आहे. म्हणजे चपातीला छान असे पदर सुटले जातात. आता तुम्ही म्हणाल एवढं तेल जास्त आहे, पण आपण यापेक्षा कितीतरी तेल दिवसभरात खातो. तर बघा हे आपण चपातीला परत असं पीठ लावून घेतलेलं आहे. आणि आता बघा ही अशी त्रिकोणी घडी असल्यामुळे लाटताना खूप जणांना प्रॉब्लेम येतात की चपातीला गोल आकार येत नाही. त्यामुळे त्याचे बघा हे टोकं आपल्याला सुरुवातीला लाटून घ्यायचे आहेत. तर बघा हळूहळू आपली चपाती गोल असा आकार घ्यायला लागते. तर बघा गोल आकार यायला सुरुवात झालेली आहे. तर आता आपण एकदा हे पूर्ण चपाती पिठामध्ये बुडवून घेऊ आणि असं छान पोळपाटावर फिरून घ्यायची. म्हणजे परत आपल्याला इथे पीठ घ्यायची गरज पडणार नाही. जास्त पीठही आपल्या चपातीला लावल्यामुळे चपाती जास्त अशी लालसर होते. तर बघा आता चपाती लाटत असताना आपल्याला ही चपाती कडेकडेनीच लाटायची आहे. त्यामुळे चपातीचे जे काठ असतात ते लाटले जातात आणि ते जाड राहत नाहीत.
म्हणजे चपाती मध्यभागीच न लाटता ही अशी काठाने लाटायची. त्यामुळे चपाती तर आकार घेतेच, पण शिवाय त्याचे काठसुद्धा जाड राहत नाहीत आणि छान गोल गरगरीत अशी ही आपली चपाती तयार होते. अगदी सहजपणे आपली ही चपाती बघा लाटणं झालेली आहे. जे काही काठ जाड असतील ते अशा प्रकारे तुम्ही त्यावर लाटणं फिरवू शकता आणि ते काठ एकसारखे असे करू शकता. आता मध्यभागी बघा चपाती आपली अजिबातही पातळ नाही किंवा काठाने नाही, एकसारखी सगळीकडे अशी ही चपाती तयार झाली. आणि ती रोजचं काम असल्यामुळे बघा एक हाताला सवय असते की ते बरोबर लाटणं तुमचं तिथे जातं. जिथे कुठं जाड दिसत असेल तिथे बरोबर तो हात तुमचा व्यवस्थित त्या लाटणं फिरतं तिकडे. तर बघा ही आता चपाती लाटून झालेली आहे आणि जाडसुद्धा बघून घेऊया. अजिबातही आपली चपाती इथे जाड नाही कुठे. आता ही चपाती आपण भाजूनसुद्धा घेऊया. तर बघा आता ही अशी चपाती तयार झालेली आहे. आता दुसरीकडे तवासुद्धा आपण ठेवलेलाच होता गरम होण्यासाठी. तवासुद्धा छान असा गरम झालेला आहे. तर आता यावर चपाती अशीच न टाकता आपण थोडं यावर तेल टाकून घेणार आहोत. हा लोखंडीच तवा आहे रोजच्या वापरातला. छान असा हा घासून स्वच्छ केलेला असतो रोज. तर बघा यावर आता चपाती टाकून घेतलेली आहे. तेल न टाकता नुसतंच जर चपाती टाकली तर तव्याला ती चिटकून बसेल. त्यासाठी चपाती टाकण्या अगोदर आपल्याला तेल टाकायचं असतं. आता ही आलटून पालटून अशी करून आपल्याला छान खमंग अशी भाजून घ्यायची. तर आता चपाती टाकत असताना गॅसची आच आपल्याला सुरुवातीला मोठी ठेवायची आहे आणि नंतर ती मग थोडी कमी करायची आहे. पण एकदम लो गॅसवर आपल्याला ही चपाती भाजायची नाही. त्यामुळे तुमची चपाती ही कडक पडू शकते. त्यामुळे बघा गॅसची आच तुम्ही मोठी जरी ठेवली, सवय जर असेल तरीही चालेल. तर बघा पूर्ण काठ अशी भाजून घ्यायची आहेत. आणि आता मला तेल लावण्याची चपातीला सवय असल्यामुळे रोजच चपातीला तेल असल्यामुळे ही एक सवयच झालेली आहे. तुम्हाला जर इथे तेल लावायचं नसेल तर तुम्ही कमी लावलं तरीही चालेल. बघा हळूहळू चपाती आपली फुलायला लागलेली आहे. जिथे कुठे बघा तुम्हाला असं वाटत असेल की चपाती कच्ची राहिलेली आहे, तिथे तेल लावलेलं असल्यामुळे ते तसं दिसत आहे. पण चपाती अजिबातही कच्ची नाही बरं का, कारण छान अशा कडा पूर्ण मी याच्या भाजत आहे. त्यामुळे कॅमेऱ्यात जरी ते तसं दिसत असलं तरी ती चपाती अजिबातही कच्ची नाही. आता पूर्ण बघा काठ ह्याची मी भाजून घेतली आणि जिथे कुठे मला असं वाटत आहे ही भाजायची राहिलेली आहे, तर बघा मी तिथे अजून परत हे भाजत आहे. तर अशीच चपाती खमंग आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर बघा यावर छान सोनेरी असे डाग पडलेले आहेत. आता चपाती ही तुम्हाला एक मी बघा हाताने दाबूनसुद्धा दाखवते की पूर्ण चुरगळून दाखवलेली आहे. तर ही चपाती किती छान नरम आहे. आता ही तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवते मी चपाती, की याला आतून किती छान असे पदर सुटलेले आहेत. तर बघा हे चपाती अशीच तुम्ही यावर तेल किंवा तूप जरी टाकून खाल्ली तरी अतिशय रुचकर लागते. बघा किती छान असा आतून पदर सुटलेले आहेत याला. आता याला अशी घडी घालायची आता आपल्याला चपातीला आणि ही छान अशी या कापडामध्ये आपल्याला दुमडून ठेवायची आहे. तर बघा यावर हा दुहेरी असा कापड मी घेतलेला आहे आणि अशी दुमडून आपल्याला ही यामध्ये ठेवायची आहे. वरून झाकण ठेवायचं. तर बघा दिवसभर जरी चपात्या राहिल्या तरी छान नरम राहतील. आता परत एकदा दुसरी चपातीसुद्धा तुम्हाला करून दाखवते. तर आता व्हिडिओ मोठा होईल त्यासाठी बघा तुम्हाला ही दुसरी चपाती मी लाटणं न दाखवता भाजूनच दाखवते, कारण व्हिडिओ आपला जास्त मोठा होईल. तर बघा ही चपातीसुद्धा मी करून घेतलेली आहे आणि ही सुद्धा आता तशीच भाजून घेणार आहे, छान सोनेरी यावर डाग पडेपर्यंत. तर बघा इथं गॅसची आच मला सवय असल्यामुळे मोठीच ठेवली, म्हणजे जास्तच ठेवलेली आहे. बघा किती छान आपली टम्म अशी चपाती फुगलेली आहे. तर आता सर्व चपात्या माझ्या करून झालेल्या आहे. आपण जेवढी कणिक मळून घेतली होती त्या प्रमाणात माझ्या ह्या पोळ्या तयार झालेल्या आहेत, म्हणजेच चपात्या तयार झालेल्या आहेत. तर बघा सर्व चपात्यांना मी अशा घड्या घालून घेतलेल्या आहेत आणि छान अशा या आपल्याला कापडामध्ये दुमडून ठेवायच्या आहेत. यामुळे तुमच्या चपात्या ह्या दिवसभर छान अशा नरम राहतात. तर बघा हातानेही तुम्हाला चुरगळून दाखवलेल्या आहेत. तर ह्या अशा चपात्या तुम्हीसुद्धा नक्की करा आणि तुम्हाला काही अडचणी किंवा तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंट करा. तर बघा ह्या चपात्या तर झालेल्या आहेत. मग आता आपल्याला भाकरीसुद्धा करायला घ्यायच्या आहेत. भाकरी करतानाही बऱ्याच माझ्या मैत्रिणींना ज्या काही अडचणी येत असतील तर त्यांच्यासाठी ही दुसरी रेसिपी म्हणजेच दुसरा व्हिडिओ मी त्यांच्यासोबत शेअर केलेला आहे.
बघा यावर झाकण मी ठेवलेलं आहे आणि पोळ्या आता आपण बाजूला ठेवूया. आता भाकरीचं जे पीठ आहे ते पीठसुद्धा आपण त्याचंही मी प्रमाण सांगणार आहे. तर वाटीने हे प्रमाण आपल्याला मोजून घ्यायचं आहे. म्हणजे एका वाटीमध्ये आपली ही एक भाकरी पातळ अशी तयार होते छान. मला इथे 3 भाकरी करायच्या आहेत. त्यासाठी मी बघा 3 वाट्या एवढं हे ज्वारीचं पीठ घेत आहे. बऱ्याचदा काय होतं, एखाद्या ज्वारीला असा हा चिकटपणा नसतो. बघा हे पीठही बारीक असावं लागतं. चिकटपणा नसल्यामुळे यामध्ये आपल्याला छान उकळतं पाणी टाकावं लागतं. त्यामुळे ज्वारीचं जे पीठ असतं म्हणजेच भाकरीचं, त्याला असं एक छान चिकटावा त्यामध्ये तयार होतो. तर आता इथे हे आपण पीठ आधीच चाळून घेतलेलं होतं. तर आता यामध्ये आपण उकळतं पाणी टाकायचं. ते पाणीही तुम्हाला मी प्रमाण किती घ्यायचं हे सांगणार आहे. म्हणजे तुम्ही पहिल्याच प्रयत्नात अचूक अशा भाकरी तयार करू शकता. तर भाकरी रुचकर लागण्यासाठी इथे आपल्याला यामध्ये 1 चमचाभर मीठ टाकायचं आहे. म्हणजे या भाकरीलाही छान अशी चव येते बरं का. आता एक पातेलं घेतलं. त्या पातेल्यामध्ये आपल्याला 1 पेला एवढं पाणी घ्यायचं आहे. तर इथे आपल्या 3 भाकरीसाठी एवढं पाण्याचं प्रमाण व्यवस्थित आहे. पण एखाद्या ज्वारीला पाणी कमी अधिक लागू शकतं. त्यामुळे थोडाफार फरक हा पडेल, जास्त नाही. पण इथे मी हे 1 पेला एवढं पाणी घेतलेलं आहे. आता हे पाणी आपण गॅसवर ठेवून घेणार आहोत आणि याला छान अशी खळखळ उकळी येऊ देणार आहोत. तर इथे तुम्ही मीठ या पाण्यात जरी टाकलं तरीही चालेल. जर कधी आठवण राहिली नाही तुम्हाला पिठामध्ये टाकायची तर सांगत आहे. पिठामध्ये टाकल्यानंतर परत पाण्यामध्ये टाकायचं नाही बरं का. आता पाण्याला उकळी आलेली होती. गॅस बंद केला आणि पिठालाचा असा एक खोलगट भाग करून घेतलेला आहे. आणि यामध्ये हे पूर्ण पाणी मी टाकून घेणार आहे. आणि पाणी टाकून घेतल्यानंतर हे पाणी उलटण्याने आपल्याला पूर्ण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. थंड पाण्याने म्हणजेच आपलं जे रूम टेम्परेचरचं पाणी असतं त्या पाण्याने एकदम हे पीठ भिजवायचं नाही. म्हणजेच यामध्ये गरम पाणी आधी टाकून घ्यायचं आणि नंतर हे पीठ मळून घ्यायचं. त्यामुळे छान भाकरी तयार होतात. तर बघा हे पूर्ण असं छान मी पीठ एकसारखं असं करून घेतलेलं आहे. आता जेवढं मला पीठ पाहिजे सध्या एक भाकर करायसाठी तेवढं मी बाजूला काढलेलं आहे आणि हे पीठ असं दाबून ठेवायचं. त्यामुळे ते पीठ थंड होत नाही. जोपर्यंत तुमची पहिली भाकरी होत नाही तोपर्यंत. आणि एका पातेल्यामध्ये असं पाणी काढून घेतलेलं आहे. दुसरीकडे तवासुद्धा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे आता. जसं चपाती करताना तवा छान व्यवस्थित गरम असावा लागतो, तसाच भाकरी करतानाही तो छान असा गरम असावा लागतो. त्यासाठी आपला तवा गरम होत आहे. तर बघा एक असं म्हणजे ताट घेतलेलं आहे. तर त्यामध्ये आता खोलगट ताट घ्यायचं केव्हाही. तर त्यामध्ये जेवढं मला भाकरीसाठी पीठ लागणार आहे तेवढं मी घेतलेलं आहे आणि बाकीचं ते असं झाकून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला हे पूर्ण भाकरीचं पीठ मळून घ्यायचं. तर एकदमच पाणी नाही टाकायचं बघा, असं आधी हे मळून घ्यायचं थोडं. म्हणजे पाण्याचं प्रमाण लक्षात येतं. आणि बघा इथे थोडं थोडं असं पीठ म्हणजेच पाणी आपल्याला हातात घ्यायचं आणि हे पाणी यामध्ये टाकून आपल्याला हे भाकरीचं पीठ मळून घ्यायचं आहे. तर छान असा हाताचा दाब यावर पडला पाहिजे. म्हणजे हे पीठ खूप छान असं तयार होतं. आणि ज्या भाकरीच्या कडा आपल्या चिरल्या जातात त्या चिरल्या जात नाहीत. त्यासाठी ज्याप्रमाणे कणिक छान अशी मळून घ्यावी लागते तसंच हे आपलं भाकरीचं जे पीठ आहे तेही छान दाब देऊन आपल्याला असं मळून घ्यावं लागतं. म्हणजे त्याचप्रमाणे ह्या भाकरी बघा इतक्या छान तयार होतात. बघा यामध्ये आता चिकटपणा म्हणजे चिकटावा यायला सुरुवात झालेली आहे. यासाठी हे गरम पाणी आपल्याला यामध्ये टाकावं लागतं. आणि असा बघा छान याचा मी हा गोळा तयार करून घेणार आहे. तर ही आता जे पीठ आहे ते छान आता मळून माझं झालेलं आहे. तर आता याचा गोळासुद्धा आपण तयार करून घेणार आहोत. तसा छान गोल असा गोळा तयार करायचा आणि नंतर मग आता याची आपण भाकरीसुद्धा थापून घेणार आहोत. तर आता भाकरी थापत असताना बघा आपण थोडं पीठ घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये काढून. आता पोळपाटावर हे थोडं पीठ मी टाकून घेणार आहे आणि जो तयार गोळा आहे आपला तो सुद्धा दोन्हीही बाजूनी या पिठामध्ये असा बुडवून घेणार आहे. म्हणजे भाकरी अगदी सहज तुम्हाला थापता येईल. तुमच्या असं बोटांनीच ही भाकरी तुम्हाला पुढे पुढे सरकवत न्यायची आहे. बोटांनाही म्हणजे तुमच्या पीठ म्हणजे लावून घ्यायचं थोडंसं किंवा भाकरीच्या गोळ्यावरचं तर ते पीठ लागतंच. आणि बघा हळूहळू ही भाकरी बोटांनी पुढे पुढे सरकवत न्यायची. अगदी सहजपणे भाकरी अशी गोल तयार होते. बघा भाकरी हळूहळू मोठी व्हायला सुरुवात झालेली आहे.
आणि पातळसुद्धा ही भाकरी खूप छान होते बरं का. तर जास्त मोठा भाकरी करताना गोळा घ्यायचा नाही. जास्त जाड भाकर ही अशी खायला छान लागत नाही. तर बघा अशी पातळ म्हणजे अगदी चपातीसारखी मी ही भाकरी करून घेतलेली आहे. आणि बघा भाकरीच्या कडा कुठेही चिरल्या गेलेल्या नाहीत. अशा प्रकारे जर तुम्ही हा भाकरीचा गोळा तयार केला ना, तर इतक्या छान भाकरी तयार होतात की करताना तुम्हाला असा एक वेगळा आनंद येईल ह्या भाकरी करण्याचा. तर बघा सर्व भाकर मी अशी तयार करून घेतलेली आहे. तुम्हाला आकार कितपत मोठा हवा आहे त्याप्रमाणे. आता जास्तीचं जे पीठ आहे ते पीठसुद्धा एक गाळण्याची पद्धत आहे. तर हा पोळपाट असा थोडा असा उलटा करायचा आणि बघा यावरची भाकरी हळूहळू अशी गोल फिरवत जायची. म्हणजे जे जास्तीचं पीठ असेल ते पूर्ण खाली पडून जातं आणि आपल्या भाकरीला जास्तीचं पीठ राहत नाही. आता भाकरी उचलण्याची सुद्धा एक पद्धत तुम्हाला सांगते. ज्या माझ्या मैत्रिणी आहेत ज्यांना असं उचलता येत नसेल, भाकरी तुटत असेल, तर त्यांच्यासाठी सांगते. अगदी पोळपाट असा उलटा करायचा आणि हातावर सहज ही भाकरी घ्यायची. म्हणजे तुमच्या अगदी हातावर ही सहज भाकरी येते आणि अलगद अशी आपल्याला ही तव्यावर टाकायची आहे. म्हणजे अगदी सहजपणे ही तव्यावर सुद्धा टाकल्या जाते आणि तुमच्या हाताला सुद्धा भाजत नाही. यावर थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पूर्ण पाणी आपल्याला छान सगळीकडे पसरवून घ्यायचं. म्हणजे जे काही जास्तीचं पीठ असेल ते पीठ ओलं होतं आणि तुमची भाकरी ही छान अशी भाजल्या जाते. आता बघा पूर्ण पाणी मी पुढे पुढे सरकवत नेलेलं आहे आणि पूर्ण जे जास्तीचं पीठ असेल ते पूर्ण ओलं झालेलं आहे. आता 3 ते 4 मिनिटांनी बघा आपल्याला गॅसची आच मोठी करायची आहे बरं का भाकर टाकल्यानंतर आणि वरचं पूर्ण पाणी सुकू द्यायचं आहे. पाणी सुकल्यानंतर इथे आपल्याला उलटण्याने ही भाकर अशी पलटवून घ्यायची आहे. तर बघा अगदी सहजपणे ही हातानेच तुमची भाकरी म्हणजे पलटवल्या जाते, कारण ती तव्याची भाजल्यानंतर अगदी वेगळी व्हायला सुरुवात होते. आता इथे 3 ते 4 मिनिटांनी परत तुम्हाला ही भाकरची दुसरी बाजूसुद्धा मी पलटवून दाखवते. तर आता ही खालची जी बाजू आहे ती छान तव्यावरच आपल्याला भाजून घ्यायची आहे खमंग अशी. तर बऱ्याचदा काय होतं, भाकरी भाजण्याच्याही 2 आहे. बऱ्याच ठिकाणी भाकरी ही तव्यावर भाजल्या जाते किंवा काही ठिकाणी डायरेक्ट गॅसवर भाजल्या जाते. तर बघा आता मी तुम्हाला दोन्हीही पद्धती दाखवते. तर बघा ही भाकरी आपल्याला छान सगळीकडून भाजायची आहे. आपण खालची बाजू एकदाच भाजून घेणार आहोत, त्यानंतर ती परत भाजणार नाही आहोत. आता खालची बाजू भाजून झाल्यानंतर ती मी तव्यावरच उलटी टाकून घेतलेली आहे भाकरी आणि आता आपण तव्यावर तिची दुसरी बाजू भाजून घेणार आहोत. तर बघा भाकरी हळूहळू आपली फुगायला लागलेली आहे. तर अशा प्रकारे ही आपण जी आधीची बाजू भाजून घेतली होती त्यामुळे ही भाकरी आपली छान अशी फुलल्या जाते. तर बघा हळूवारपणे ही भाकरी आपल्याला थोडी जिथे कुठे भाजायची राहिली असेल तिथे अशी उलटण्याने अशी थोडी दाबून घ्यायची आहे. थोडा दाब दिल्यामुळे भाकरी अजून जिथे कुठे तुमची फुगलेली नाही तिथे फुगायला ती सुरुवात होते. तर बघा अशा प्रकारे आपल्या भाकरीच्या दोन्हीही बाजू आपल्याला छान भाजून घ्यायच्या आहेत. तर आपली ही भाकरी बघा आता जिथे कुठे अशी भाजल्यासारखी वाटत नाही तिथे अगदी बोटांनी दाब देऊन आपल्याला ही भाकरी छान अशी भाजून घ्यायची आहे. तर बघा ही भाकरी आपली आता तयार झालेली आहे. अशी गरमागरम भाकरी आणि त्यावर तेल, तूपही बऱ्याच ठिकाणी खाल्लं जातं बरं का भाकरीवर. तर बघा ही भाकरी आपली तयार झालेली आहे. मला थोडी इथे भाजायची राहिल्यासारखी वाटली होती त्यामुळे मी परत एकदा टाकून घेतलेली आहे आणि आता आपली ही भाकरी अशाच राहिलेल्या आहेत त्यासुद्धा मी तयार करून घेत आहे. तर अजिबातही कुठे जास्त भाजल्या गेली नाही किंवा कुठे कमी नाही, अशी बघा ही भाकरी आपली किती पातळ तयार झालेली आहे. अशाच आपण सर्व भाकरी तयार करायच्या. आता ही भाकरी तुम्हाला मी याचा जो वरचा पापुद्रा आहे तो सुद्धा काढून दाखवते. तर बघा इथे अगदी सहजपणे तो वेगळा होतो. सुरुवातीला तर बघा इथे भाकरीतून पूर्ण वाफा निघत आहेत. अजून गरमच आहे आपली भाकरी. तर आता बघा फोडून दाखवल्यानंतर बघा किती पातळ अशी तयार झालेली आहे. आता बघा छान अशी पातळ चपाती तयार झालेली आहे. तर आता गॅसवर भाजण्याची सुद्धा एक पद्धत तुमच्यासोबत शेअर करते. गॅसवर सुद्धा भाजल्या जाते चपाती. तर अशा प्रकारे फक्त जे नवीन असतील त्यांना हाताला भाजायची भीती असेल त्यांनी तव्यावरच भाजायची. यावर थोडी चपाती ही जास्त भाजल्या जाते आणि हाताला चटके लागण्याची भीती असते. तर मी दिलेल्या प्रमाणामध्ये माझ्या 3 भाकरी ह्या तयार करून झालेल्या आहेत. मी याआधीसुद्धा चपातीचा आणि भाकरीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, ज्याला तुम्ही भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे. त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर मंडळी
ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला मात्र विसरू नका. परत मी अशा छान छान रेसिपी घेऊन येणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.